मी सांगतो तुम्हाला आपण ते दूध सांगायचे डायरेक्ट आरोग्य साहेब ते म्हणे काका पूर्वी आहे ना एखादी वस्तू जर घ्यायची ठरली म्हणे आम्हाला 200 रुपये घ्या 200 रुपये लगेच देऊन मोकळा होतो तुम्ही. पण आता ही रीत मिळायला पासून भाव करायला लागलो म्हणे. काय करायला लागलो भाव करायला लागलो. इथं शहाणा होतं मानव इथं आण नसतं त्याच्या डोक्यात नाही हो. आणि मी तुम्हाला काय आणतो नाशिवंत देह धन काळाचं धन देह काळाचं धन कुबेराचं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही का. अरे द्यायचंय. या दुकानात जर तुम्हाला 10 रुपयाची वस्तू पुढच्या दुकानात जर 8 रुपयाला भेटत असेल तिथं घ्या. मार्केट झाला देव काय लागला सर्वच काही करायचं असं नाहीये. व्यवहार चतुर बनायला पाहिजे. बनतो आपल्यामध्ये आल्यानंतर माणूस म्हणजे आता हुशार व्हायला लागेल माहितीये का. आपली मध्य महाराज आहे ना प्युअर ताल सुराचा माल. बाबांच्या चित्रामध्ये तार घेऊन जाते उभे राहिले ना बर का. जे चांगले चांगले राहिले चित्र जाऊन उभा राहायचं. आणि तिथे असं येत ना कोणी उभा राहायचं कोण पुढे होतं कोणी मागे होतं तिथे उभे राहायचे ते त्याचे ताल ठेकेत चुकायचे. पण बाबांना त्याचं काही नव्हतं एवढं विशेष वाटत. तसं आता ते पाहिलं का 4-5 जण तिथे एका ठिकाणी जाऊन उभे राहिले त्याच्यामुळे त्यांचं सर्व उचललं प्रमाणात होतं. आणि इथे आमचं विचार आहे पण यांना असं नाही वाटलं की यांना बी आपल्याला घेऊन चालू आजकाल काय सुचलं त्यांना कोण होतं इतर वेळी नाही होते बरं का. म्हणून काय होते आता याच्यामध्ये एका तुला असताना ते पण त्याच्यामध्ये एकच होऊन जातात कवर होऊन जातात नाही का. म्हणून हो सांगायचा विषय असा की बर का सांगायचा विषय असा की हा जो काही संबंध आहे आणि येतात बर का. आपल्या बाबांचं जर कीर्तन तुम्ही ऐकलं ना पाठीमागच्या लोकांचे याच्यावर झाले. आमचं बी तसं आहे. आमच्याकडे काही ताल कृत्य का नाही रव काही गरज बी नाही. कीर्तनाला आलं भाव का बुका राग कला जाणत नाही बुका राग पण आहे मंडळी मंडळी त्याच्यामध्ये त्याचा उपयोग आपण का करून घेऊ नये. करायलाच पाहिजे. ज्यांना जे ज्ञान आहे त्यांनी त्याचा हे दाखवायलाच पाहिजे. म्हणून सांगायचा विषय असा की हा एवढा तीच मदन असा लहान बाळाला त्याला ऐकण्याची तरी त्याची लायकी आहे का त्याला कळतं का. त्यावेळी ती उपदेश करते सोहम जोजो रे बाळा हो तू काय आहे ब्रह्मरूप आहे बाळा झोप तू कोण आहे ब्रह्मरूप आहे. आणि हे काम वारकरी संप्रदायाचं काम येते. ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या पताका हातात घेतलेल्या आहेत ना त्यांनी या ज्ञानाची विद्येची अंमलबजावणी फार गरीबापासून पार श्रीमंतापर्यंत काय जे असतील सर्वांना त्या ज्ञानाची अंमलबजावणी येणं करणं त्यांचं काम आहे. म्हणतात हे असं काय होतं आणि येतं आम्ही असं कधी पाहिलंच नाही. बाबाचे जर शब्द ऐकले तुम्ही जर ऐकले ना तुम्ही म्हणला काय वा महाराज का कोण असं म्हणणार. आमच्या गवारी बाबा ऐकली काय ऐकलं ते जे ज्ञानेश्वरीमध्ये जी आत्मानुभूती सांगितली भागवतामध्ये जी आत्मानुभूती सांगितली त्याला तुम्ही आपण नावं ठेवतो. तुम्ही जाऊ द्या तुम्ही विचार तुम्हाला काही माहिती नाही. पण यांनी ज्ञानेश्वरी वाचली भागवत वाचलं का काही सोंग डोंग केले फुटून गेले होते का डोळे वाचताना ही आत्मानुभूती काय येते ही याच्या बाबतीत धर्माची निंदा करतात. ही कुणाची निंदा करतात धर्माची.
हे धर्माचं काम आहे, भक्ती मार्गाचं काम आहे. तुम्हाला वाटतंय संत कसे पाहिजेत? बरं, संत दया घालत पाहिजेत आणि दया घालत येते. वेळ काळ पाहून दया घालीत, वेळ काळ पाहून तुकोबार आहे. काय काय ठिकाणी इतकं प्रखर वक्तृत्व करतात, नाथ महाराज इतके शांतीचे दूत म्हणतात. ते तर काय काय ठिकाणी नाही का वाचा नव्हे लांब जरा त्याची धिने यातना भोगणे नामाविन मुख किंवा नव्हे काळ काय माय हरी नये मुखाशी. बावळ्याला कोण मग सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. जेव्हा ती लाईन लागली केलं, कशासाठी केलं? येतो हिताचा करवळा जीव हिताचा करवळा येतो आणि म्हणून ते परखड सांगतो. तुकोबारांना काही साधा त्रास दिला का? तेव्हा सुद्धा लय दिला त्रास. आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला आपल्याला उडायला ना याच्या बाबतीत म्हणजे 85 जवळजवळ 94-95 पर्यंत 10 वर्ष काही साधी खलबत्ती उडाली नगर जिल्ह्यामध्ये, ऑल महाराष्ट्रामध्ये. हे कोण येतो? तो गोष्टीचा बाबा विद्यापीठात. आणि त्या लोकांनी माळा घातल्या का? ते घुमत्यात काय? त्यांच्या अंगात येतं काय? आणि त्या बाबाने काय त्या लोकांना येळं करून सोडलं. पेपर भांडण तंटण हे काही साधनी झाले. आता लय मोकळं झालेलं आहे. सुख दुःख समान सकळ जीवाचा दुःख समान सकळ ओ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध. ज्यावेळी ज्ञानाचा उदय होईल त्यावेळी भक्तीचा आणि प्रेमाचं काय होतं? या देवाचे भरता वारे अंगी प्रेमाचे फेफरे. प्रेमाचं फेफरे आणि पीठ हे होत. आणि याला आम्ही नाव ठेवतो. या स्थितीचं वर्णन नाथ भागवतामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 40 श्लोकामध्ये चित्त चैतन्य होता भेटी
आत्मसाक्षात्कारे पळी भीती या संधी माझी आणि वागळी कोसळी वेडा झालं बाबा मला सरळ संबंध साईडला चित्त वेळे झाले काय वेळ झालं बाबा मला देह हरे बिगर मार करायला जर पाहिलं ना काशीला गेलेला तर पुण्य मिळतं बरं का याने पाहिलं ना काशीला गेलेला तर पुण्य मिळतं याला असण्यासाठी भाव म्हणतात याला प्रेम अवस्था म्हणतात आणि हे झाल्याशिवाय भक्तीचा मेळ जोपर्यंत अर्जुनाला असं झालेलं नव्हतं तोपर्यंत अर्जुनाला अक्कल शिकवायचा पण ज्यावेळी त्याला 11व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकामध्ये विश्वरूप दाखवलं विश्वरूप दाखवून त्याला ज्यावेळी या अष्टसाती भाव झाले प्रेम अवस्था झाली आणि तिथून देवाच्या पाया पडायला लागला देवापासून तो लांब बसायला लागला तिथून पुढे तो देवाला म्हणायला लागला देवा आता मला समजलं तुम्ही नेमके कोण आहात तोपर्यंत नव्हतं म्हणत आणि म्हणून नाथ भागवतामध्ये वर्णन करतात आईची नुपदता माझी भक्ती कशी ही आता होत आहे आशी आईची नुपदता माझी भक्ती कैसी होये माझी प्राप्ती नव्हे निश्चिती उद्धवा आपुलचा विचार त्या चिंतनामध्ये स्वतःच्या देहाचं त्याला भान नाही ब्रह्मानंदीला आगे टाळी
पुण्याचा विसर व्हा स्वतःचा विसर पडतो विषयी विसर पडला अंगी ब्रह्मरस ठसावला आपुलियाचा विसर बोला गोविंद कळा कौतुके गोविंदाच्या चिंतनाने त्या नामाच्या चिंतनाने या कळा येतात पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या धरतीचे वाटे जाऊ नका कुणी आले परतुनी गेले ते नाही आले परतुनी बाबांच्या काळातला संबंध सांगतो 80 वर्ष बाबा महात्मा गांधी विद्यापीठामध्ये यायला आणि जेव्हा त्या चिंतनाने अशा रीतीवाटी व्हायची असं व्हायला लागल्यानंतर त्या माणसाला आत्मानुभूती येत्यानंतर त्याला खऱ्या खोट्याचा निवाडा करतो आणि निवाडा करल्यानंतर जर कोणी कीर्तन प्रवचनामध्ये असं वरपांगी जर सांगितलं तर त्याच्यात तो चर्चा करायला जातो आणि अशी चर्चा करत असताना मग काय व्हायचे आपले लोक विचारायचे त्यांना नाम आणि नावातला फरक सांगा महाराज ते सांगायचे नाम आणि नाव एक आहे मग नाम आणि नाव एक आहे तर मग हे लोकांना तुम्ही माळा घातल्या तर त्या नामाने असा अनुभव काय येत नाही आता होत आहे असं तेव्हा ते गप्प तेव्हा ते गप्प बसायचे आणि गप्प बसल्यानंतर त्यांचं व्हायचे मग किरकिर व्हायची आणि किरकिर व्हायची तेव्हा काही वाटत नव्हतं लोकांना तर प्रत्येक जण असं म्हणायचे तर काय झालं याच्यातली आपल्या या राऊरी पोलीस स्टेशन मधले एक 4-5 हवालदार मंडळी काय म्हणे कोणतेही लोक आणले का हे लगेच आले का नाम आणि नावाचा फरक सांगा आणि काय यांच्याकडे असं नाम आणि हे सांगायचे तेव्हा त्या नाम आणि नाव यायचे नाम घेतल्यानंतर राष्ट्रासाठी काय व्हायला पाहिजे प्रेमावर असं व्हायला पाहिजे असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे मग ते गप्प बसायचे यांचं काय आल्या गेल्या झडपीचे वाटे येथे गेला कोण गेले नाही आले ते परतून असं पाहण्यासाठी एक सोनार हवालदार बर का एक यादव हवालदार एक कळावत हवालदार आणि एक उगली हवालदार बर का हे 4ही जण आले अनुग्रह घ्यायला बरोबर एका गोटुमा काय पाहायला आले ते तिथून पाहिल्यानंतर परत राऊरी पोलीस स्टेशनला कीर्तन झालं आणि तिथे पण हे झालं त्यांनी जेव्हा आपल्या लोकांचे कुचकुच हे जे वाच आहे काही मी एकटा सांगतो म्हणून वाढलेलं आहे काय ज्याने अनुभव घेतला त्याला ज्ञानाच्या उर्म्या उठल्या का तो लगेच मित्राला सांगतो चलो आओ तुम्ही आओ हमारे साथ मजा करो खाओ का माझ्याकडे आनंद लुटा मग असं त्यांना सांगितलं ते 4-5 जण आली याच्यात पाहिजे आणि ते हे बी लागलेलं नाव आणि नावातला फरक विचारायला अनुभव सांगायला येते आला कोणी तो नाही गेला परत दोन्ही आणि म्हणून हे
ओ ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. या सर्व गोष्टीचा मेळ फिरविला घट पोळीला चढली, महावाक्य ध्वनी भूम झाली. आणि त्या महावाक्याच्या चिंतनाने प्रेतरूप भाव होतो. प्रेतरूप भाव झाल्यानंतर काम क्रोध माया हे बाद होतात. आणि ते बाद झाल्यानंतर दुसऱ्या चरणावरती दिवासा काम क्रोध हाय हाय यम धर्म रळती रात्रंदिवस काम क्रोध माया. आणि ज्यावेळी काम क्रोध मायेचा संबंध बाद झाल्यानंतर वैराग्याच्या क्षणी लागले शरीर वैराग्य. शनी लागल्या शरीरा वैराग्य तयार होतं मिळतं तुमच्या आपल्या ठिकाणी. शनी म्हणजे गौऱ्या. वैराग्य रूपी गौऱ्या या शरीराला लागल्या आणि ज्ञानांनी तो लागला ब्रह्मत्वेशी. ब्रह्माचं ज्ञान तुम्हाला आपल्याला होतं त्या महावाक्याने होत. अशा त्या अभंगाला ज्यावेळी विद्यापीठाच्या मेळामध्ये एकाची स्थिती झाली, फार मेल्याटाईप स्थिती झाली. भाऊसाहेब केदारनाथ माने वरवंडीचा मुलगा होता. 6 तास मेल्याटाईप होता. त्याला पाण्यामध्ये टाकलं आणि कार्यक्रमाला त्याला काढून दिलं. तर त्यावेळी बापूजी मालुंजेकरांनी हा अभंग घेतला होता काल्याच्या कीर्तनामध्ये. आला प्रयत्न रूप शरीराचा भाव लक्ष्याला ठाव स्मशारीचा. आणि या अभंगावर ज्याने अनुभव घेतलाय ना तेच कीर्तन करतील. बाकी अभंग म्हणून बाजूला टाकून घेतली आणि टाकतातच. भांडले गाता बोध फिरण बोध याने अहम ब्रह्मात्मी हा बोध. त्या बोधाची गाठ मारली. बोध बिरणे बांधिले गाथा. जसं जसं त्या बोधाचं चिंतन होईल तसं तसं वैराग्य निर्माण होईल. म्हणून धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केली ही आचपळ होती. सिद्ध आणून लावली पंथी गा. आणि मागे ज्ञान वैराग्य धर्म येते म्हणून बोध बिरणे बांधिले गाथा. बोध रूपी बिरण्याची गाठ मारली आणि जसं जसं चिंतन झालं गळा वैराग्याचा पट्टा. गळा वैराग्याचा पट्टा वाटा जाऊ भक्ती. आणि असा जे भक्तीचा संबंध आहे तो तुझे साठू हृदय कोटंबा सांगाते. हृदय कोटंब या हृदय रूपी कोटमामध्ये ते सांभाळू आम्ही ठेवू. म्हणून माझे हृदयी सद्गुरु जे काढिला संसार गुरु. म्हणून विजेच्या शिरावर विवेकावरी शोभा.
मारुतीने कुठे देव पाहिला दुनियापती साथी नावला श्री भगवान बोला कुठे इथं जनाबाई म्हणते हृदय बल्ली काना केला या परिसरामध्ये आमच्या याच्यामध्ये जवळजवळ 25% कोण येत नाही का माळ्याची जात शिवरू बागाईत कोथिंबिरी अवघा झाला कोण म्हणता असं कुठे पाहिलं चालतं मारवाले जीव वीर दुरी पंढरपूरला का आरती सागरा माझे आणि समुद्र आणि प्रेमाचं वाडी याला वंश आम्ही इथं सावता महाराजांचं वर्णन करतो पण त्यांनी काय केलं ते कोणी समजूनच घेतली पण इथं बऱ्याच लोकांनी समजून घेतलं भाग्यवान लोक आहेत तुम्ही आणि तेव्हा त्यांना आनंद होतो ज्या आपल्या साधू संतांनी ज्या पद्धतीने केलं त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व झालं ना तेव्हा ते सुद्धा आपल्यावर आनंदी राहतात साधा संबंध नाही बाबू आणि त्या सावता महाराजांनी सुद्धा हृदयामध्ये भगवंत पाहिला आणि असा भगवंत तुम्हाला आपल्या सुद्धा हृदयात बाबांच्या हो श्रीपाद बाबांचं जर अवतार कार्य झालं नसतं तर तुम्ही आपण बी जाकीतच बाबा श्रीपाद बाबा बरोबर श्रीपाद बाबाच्याच पुण्याचं फळ आहे आम्हाला कोणी विचारतं की झाडकी पत्ती कुठे पडलो असतो काय झालं नसता तपास लागत म्हणून या मालिकेमध्ये सुद्धा या महात्म्याने अरे मालिकेमध्ये लई कुठाने होते आणि एका दोनच रीतीत ठेवल्या तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी आता उघडी डोळे जरी अद्यापि कळे मातेची आंघोळे दगड आला पोटाशी मनुष्य द्यायचा नीद साधारण ते साधा सिद्ध करोनी संत प्रबोध पार उतरले या दोन रीती मालिकेमध्ये आमची मालिका आहे हौस ब्रह्महात्री दत्त नारायण लक्ष्मण बलवीर सकानंद शांताबाई पंडवाबा केळूबाबा श्रीपाद बाबा अशी आमची गुरु परंपरा आहे अशी आमची खानदानीची परंपरा आहे भक्ती मार्गाची नाथ संप्रदायाचा जर विषय पाहिला पार्वतीला महादेवाने नाम सांगत असताना मच्छिंद्रनाथांनी ऐकलं पण हो महादेवाने विचारलं पार्वतीला तुला समजलं का आता हे म्हणतात खलविंद ब्रह्म आवाज वेगळा आला महादेवांनी फिरून पाहिलं की मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटामध्ये त्यांनी सांगितलं तुम्ही ऐकला मंत्र त्याबद्दल वाद नाही पण तुम्हाला हाच मंत्र
दत्तात्रयांकडून आनंद पर्वामध्ये मिळेल आणि पुढे दत्तात्रयाने तो मंत्र त्यांना दिला आणि असा आमचा हा संबंध वारकरी संप्रदायाचा संबंध सुद्धा तसाच आहे आणि या मालिकेचा संबंध सुद्धा तसाच. या मालिकेतले 5वे जे मूळ पुरुष आहेत हौस, ब्रह्म, अत्री आणि 4थे दत्तात्रय आणि 5वा मूळ पुरुष नारायण महाराज जालवणकर एका अंगठ्यावर गिरनार पर्वतावर तपश्चर्या करायला बसले दत्तात्रयांचा अनुग्रह मिळावा म्हणून कितीतरी दिवस. आणि जेव्हा साक्षात्कार झाला आणि या बीज मंत्राची रीत दत्तात्रयांकडनं ही आता पद्धत तुमच्या आपल्यापर्यंत आलेली म्हणून या असं होतं. जे होणं एवढं सोपं नाही. चांगले चांगले गिंबऱ्याला लागून गेले या स्थिती पाहून पण गुरु परंपरेने ते आलेले म्हणून असं होतं. गुरुमुखे उदय जत दिसे ते ज्ञान उदय स्वयंभू असे म्हणून ही स्थिती होते. ही स्थिती होण्यासाठी कोणी घरदार सोडले, कोणी प्रपंच सोडला, कोण जंगलात गेलं, कोण भोईरात गेलं, कोण वारा पिऊ राहिलं, कोण पानं खाऊ राहिलं, कोणी उलट टांगून घेतं, कोण जप करतं, कोण अनुष्ठान करतं. पण तुम्हाला आपल्याला संतांच्या कृपेने बसल्या जागी आहे त्या ठिकाणी हा अनुभव येतो. म्हणून आम्ही दैवाचे दास पंढरीराज या मालिकेचा संबंध असा या वारकरी संप्रदायाचा संबंध याची आम्ही ब्राह्मणी गावामध्ये साहेब मोकाटे गुरुजी गव्हाणे भाऊ काय अशी बरीच मंडळी आणि सर्व तुमच्या सर्वांच्या योगदानाने सर्वांचं बरं का योगदानाने या ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून तिथं आम्ही 13 गुंठे जागा घेतलेली आणि नाव बी टाकून टाकलं आम्ही गुरु परंपरा प्रेरणे वारकरी संप्रदाय संत मालिका मंदिर. आमचा हेतू एकच आहे. आम्हाला ही जी आत्मानुभूती येते हा जो आम्हाला साक्षात्कार होतो हा साक्षात्कार ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये 34व्या श्लोकामध्ये संजयाला झाला. हा साक्षात्कार ज्ञानेश्वरीमध्ये 11व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकामध्ये अर्जुनाला झाला. हा साक्षात्कार 2ऱ्या अध्यायामध्ये नाथ भागवतामध्ये ज्या गुरुकडून भगवंताचं नामचिंतन मिळतं त्याला हा आत्मसाक्षात्कार होतो. 3ऱ्या अध्यायामध्ये 31-32व्या श्लोकामध्ये भागवतामध्ये हा आत्मसाक्षात्कार सांगितला. 14व्या अध्यायामध्ये 23-24व्या श्लोकामध्ये हा आत्मसाक्षात्कार सांगितला. आणि असा साक्षात्कार झाल्यानंतर माणसाचं जीवन मंगलमय बनतं. जन्म मरणाच्या फेऱ्यात मनुष्य मुक्त होतो. ज्याच्यासाठी भगवंताने देह दिला तो हेतू सफल होतं. एवढं आज सुद्धा युनिव्हर्सल ट्रूथ असं जे भगवंताचं नाम असा जो बीज मंत्र असं जे आत्मतत्व जो आत्मानुभूती आज जशी म्हणून कुठेतरी एक स्थान मागणे तुम्हाला आपल्याला कायम स्वरूपी लावं म्हणून तो संकल्प ब्राह्मणी गावामध्ये तुमच्या सर्वांच्या योगाने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या मालिकेचा मंदिराचा संबंध आपण तिथे उभारणार आहोत. काय भरपूर योगदान दिलं सर्वांनी ज्याचे त्याच्या परीने. कसं तिथं कुठे काहीतरी शेडाबिली बुडबिली तिथं एवढा उदो चालला तर तुमचं आपलं एवढं खरं आणि सत्य असून ज्या महात्म्यांच्या योगाने आपल्यापर्यंत हा बीज मंत्र आला याचं कुठेतरी काहीतरी स्थान व्हावं म्हणून संबंध तिथं केला. तिथं काही मी नाव लौकिकाला यावं आणि काहीतरी त्या नावाखाली पैसे कमवावे आणि कुठेतरी निवडणूक लढवावी. दुनिया उलटी हुई उसका बाल बिंगा हो. माझ्या भक्तांना संकट अरे नाही येऊ देणार मी पण भक्त पाहिजे. भक्त कशी पाहिजे रात्री घेतला होता अभंग महाराजांनी भक्तायचे झाला गेले अशा 5 निवारणी विषय तो त्यांचा झाला. आणि हा काही संकल्प असेल तो तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करायचा आहे. हो आणि त्याच्याकरता आमचं स्टेजवर पैसे मागण्याचा संबंध नाही. आमच्या मालिकेमध्ये आमच्या याच्यामध्ये स्टेजवर पैसे मागण्याचा संबंध नाहीच आहे. कधीच नाही. हो कधीच नाही. एकाने सुद्धा पावती मागितली दिली बी नाही. आम्ही 5 लाख रुपये दिले लोकांनी चुकून नाही. एक पैशाचा हिशोब ठेवलं त्याबद्दल काय ज्ञाना मी तो लागला ब्रह्मद्वेषी नाही का
फिरविला घट पोळीला चरली महावाक्य ध्वनी बोंब झाली. पहिला जो बीज मंत्र आहे अनुग्रहाचा मंत्र आहे त्याला महावाक्य म्हणतात. कारण त्या मंत्राने अष्टसाखी भाव होतात, प्रेम अवस्था होतात और प्रेतरूप भाव होतो त्या मंत्राने. आणि दुसरा जो मंत्र आहे त्याला तत्ववशी महावाक्य म्हणतात. पण हे पहिला बी मंत्र दुसरा बी मंत्र हे दोघं मिळून एक भगवंताचं नामच आहे. आणि त्या पहिल्याच नामाचा दुसऱ्याही नामाचा संबंध जीवनामध्ये येतो म्हणून एक गावा मी. आणि त्या दुसऱ्या मंत्राचा संबंध महावाक्याचा संबंध ज्ञानोबर आहे. और हे प्रभु अर्जुना जो अविद्या रूपी निद्रेमध्ये या विश्वरूप स्वप्नाचा अनुभव घेत होता त्याला सद्गुरूंनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला. तो त्याला फलरूप व्हावा म्हणून त्याच्या डोक्यावर दिसा हात ठेवला नाही तर थापटी मारून आपल्या कृपा सामर्थ्याच्या बळाने अथवा आनंद बोधाच्या ठिकाणी निरंतरच जागृत केलं. ही ज्ञानेश्वरी सांगते. आणि ही रीत आपल्या या मालिकेमध्ये आज मी जशीच्या तशी आहे. म्हणून लोक बोलके होतात, म्हणून लोक आत्मनिर्भर होतात, म्हणून लोक सुखी समाधानी दिसतात. त्याचं कारण ही आहे. आणि म्हणून फिरविला घट पोळीला चरली महावाक्य ध्वनी. सदर कान मागून इकडे बघा समोर. म्हणती आहे आय यमधर्म फिरविला घट होती रात्र दिवस काम क्रोध माया. ज्यावेळी तुम्हाला आपल्याला याद पार्वती येते ही अष्टसाखी भावाची स्थिती होते याला प्रेम अवस्था म्हणतात. आणि झाल्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं
ज्यावेळी माझं नाव असं आहे, माझं रूप हे असं आहे, याच भान राहतं का हो त्या स्थितीमध्ये माणसं राहतं भान? आणि म्हणून त्यांनी झाले दिली तिलांजली. तीळ कधी वाहतो आपण? दहाव्याची दिवशी संपला तुमचा आपला विषय. काळ तीळ घ्या आणि जाऊ द्या. आता करा तुमचं काळ. काय हे काळ घ्या तीळ संपला आता तुमचा आपला विषय. आणि शेवटी काय या एक ब्राह्मणाला काहीतरी मदत ₹1 ₹2 तेव्हा तीळ वाहतो आपण. तशी जिवंतपणी या देहावर तीळ ठेवायची. जिवंतपणी तिलांजली माझं नाहीये, हे काळाच आहे. दिली तिलांजली कुळ नाम रूपाची शरीर त्याची. शास्त्रामध्ये सर्व नोंदी आहेत. आणि म्हणून दिली तिलांजली कुळ नाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी अर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. आपोआप जिवंतपणी देहाची राख झाली. कशाने? उजळला दीप आमच्या दिवाचं काम झालं. उजळाला दीप गुरु कृपे. हो किंवा उजळला आमच्या जन्माचं सार्थक झालं गुरुच्या कृपेने. रावळ संबंध झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्षेला ठाव स्मशानीचा रती रात्र दिवस काम क्रोध माया म्हणते आहे हा यमधर्म. तिरविला गट पोडीला चरवी महावाक्य ध्वनी मोम झाली. दिली तिलांजली कुळनाम रूपाची तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळला दीप गुरु कृपे. हे आता इथून पुढे अशा कार्यक्रमांमध्ये असेच अभंग घेतले जातील का? आमचं काही खरं नाही. आज आहेत उद्या नाही, काही सांगता येत नाही. काही सांगता म्हणून काहीतरी पाठीमागे अद्वैत बोधाचे आपल्या ठिकाणी तो विचार परत रुजवण्यासाठी ह्या गोष्टींची गरज आहे. आणि म्हणून असे अभंग आपण तरी घेण्याचा प्रयत्न करतो बा. कारण जे खरं खोटं जे खरं आहे ना तेच सांगायचे. साखरा जायचं पाठीमागे गाडग्याला पोहायचं नाही आपल्याला. हो गाडग्याला जे तेच सांगायचं. आमची मंडळी आहे ना ताकाला जाते पण पाठीमागे गाडग्याला पोहोचते. नाही मेळ बसणार, नाही मेळ बसणार. आणि म्हणून हे विचार तुम्हाला परत परत ऐकायला मिळावं म्हणून आता हे पोरं मस्त की व्हिडिओ कॅसेटी करतात. शिड्या गरज याची समाजाला गरज याची. आणि म्हणून असे अभंग सोडवण्याचे प्रयत्न आज बाबांच्या कृपेने केला. ज्यांच्या कृपेने हा अभंग सोडवला त्यांचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर करण्याची लायकी योग्यता आपली नाही. पण ज्यांच्या योगाने हा अभंग सोडवला आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जेव्हा ज्यावेळी त्यांना चव्हाण बाबा म्हणून ओळखायचे, भाऊसाहेब चव्हाण म्हणून ओळखत होते. आपल्या वांबुरीमध्ये त्याच वेळी ते आपले पोरके साहेबांकडे आलेले. तिथे एक 2 वेळा आले. कीर्तन पण झालेले. तर त्याच्यानंतर नाही आले
पण तुम्ही वांबोरीकरांनी खरोखर हा विषय समजून घेतला. भाग्यवान लोक आहेत तुम्ही. वाले कवण्या गुणे खरोखर जाऊ द्या. गरिबी हरवी सुख दुःख हे जाऊ द्या. प्रारब्ध भोग हे कोणाला चुकले. पण भक्तीचा जो काही मेळ बसवला तो मेळ इतका उत्कृष्टपणे बसवला. आणि हा मेळ आमचे अशोक भाऊ पठारे शाळूंच्या माध्यमातून कुटुंबीय आखाड्यामधनं त्यांनी हा विषय समजून घेतला. दोघं नवरा बायकोने आणि त्यांच्या योगाने ह्या वांबोरी गावामध्ये आगमन झालं. आणि त्याला या सर्व आमच्या धर्मरक्षणाची वीर आणि तेच विष्णूचे अवतार यांनी त्या दोघांना भरपूर साथ दिली. मंडप उभा केला. युवलेचे रोप लावलेले द्वारी आणि त्याचा वेळ गेला फुलला फुले वेचिताची पहरू कळी अशी आला. इथं महिला मंडळाची संख्या जास्त अभिमान वाटतो. याचे सासरे सासू जरी याच्यामध्ये नसल्या पण सुरांना लेकरांना मुलांना याच्यामध्ये भक्ती मार्गामध्ये येण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची आडकाठी प्रोत्साहन देतात. हे सुद्धा त्यांचं मोठं मन समजावं लागेल. आणि भगवंतासाठी ते सुद्धा कृपा करतात. आणि काही काही ठिकाणी असा संबंध आहे घरामध्ये भरपूर पैसा सुबत्ता सर्व काही आहे पण सून एक कळे तर मुलगा एक कळे, सासरा एक कळे तर सासूबाई एक कळे नाही. हा भरपूर आहे. कुठे समाधान कुठे एक विचार नाही ना. आणि हा एक विचार येण्यासाठी ह्याच रीतीची गरज आहे. कारण तो एक विचार का बसत नाही. एकमेकाचं पुढं बोलण्याची सहन करण्याची ताकद नाही. पण या बोध आणि काय येते माणसामध्ये ताकद आहे. आणि ताकद आल्यामुळे शांतता राहते. असा विचार तुमच्या आमची संयोजक मंडळी काय इतकी आदत आणि या कार्यक्रमाचा ते योग घडून आणतात. भगवंत त्यांना सर्वांना उदंड आयुष्य देऊ. त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक शारीरिक सर्वच बाबतीत भर देऊ अशी भगवंताला मी विनंती करतो. आणि त्यांचं तुमचं आपलं सर्वांचं जीवन मंगलमय हो अशी भगवंताला प्रार्थना करतो. आणि आता दहीहंडीचा कार्यक्रम यांच्या हस्ते पुरावी असं संयोजकांची चिठ्ठी आलेली आहे. आणि खरोखर त्या मोकाटे परिवारांचं सुद्धा आपल्याला त्या ब्राह्मणीच्या जागेच्या बाबतीत फार मोठे योगदान मिळालेलं आहे. आणि ते योगदान त्यांनी असंच पुढे सुद्धा चालू ठेवावं अशी मी भगवंताजवळ प्रार्थना करतो. ज्यावेळी आपण त्या दिवशी फलकाचा अनावरणाचा सोहळा ठेवला त्या दिवशी आपल्या मालिकेतली चेरोबाबांचं अनुग्रहित आजी आपलं या आजीचे त्यांचेच नातेवाईक आहेत. ती ताई आजी मला काय म्हणते, भाऊ अरे तुलाही चांगलं केलं रे. सर्व विखुरलेले संत महात्मे तुझं हे फार मोठं कार्य होईल रे असं मला गळ्यात हात घालून मिठी मारली मावशी. खरोखर मोठा संबंध आपण उभा करतोय नाही का. तर असा हा कार्यक्रमाचा शेवट जवळ झालेला आहे. आता काल्याचा आनंद होईल आणि दही कंठे धरेला कृष्ण
असा हा कार्यक्रमाचा जो काही अभंग शेवटी आपण सोडवला, चांगला असेल तो आमच्या सद्गुरूचं, वाईट केल्या प्रकृतीचं व्यवस्थितपणे कार्यक्रम पार पडला. कोण तू जाऊन रडायला लागतो सर्वांनी उत्कृष्टपणे साथ दिली. आता मस्तपैकी महाप्रसाराचा कार्यक्रम घ्या आणि कार्यक्रम या ठिकाणी आपल्या वैष्णव मेळाचं 7वं वर्ष संपन्न झालेलं आहे. तर या ठिकाणी या वैष्णव मेळासाठी भरपूर योगदान आपल्या गावामधून झालेलं आहे. तर त्या योगदानाबद्दल श्रीपाद बाबा साधक मंडळ सर्व गावातील ग्रामस्थांचे तसेच साधकांचे ऋणी आहे. व या 3 दिवसामध्ये आपल्याला